चलिए साहिल खांडेकर देखिए खूब मेहनत लेते हुए निश्चित रूप से यहाँ से। चलिए प्रशांत दादा खांडेकर देखिए आप देख सकते हो, कहते ना काम ऐसा करो कि नाम बन जाए। और क्या मुकाबला 40+ में देखिए यहाँ से खालापुर के लिए देखिए लाजवाब है। और उसके बाद देखिए बात करेंगे सौभाग्यवती, देखिए हम देख सकते हैं ये धर्म पत्नी जो सरपंच है, हाँ शिल्पा प्रशांत खांडेकर देखिए बात करेंगे जिस नाम से देखिए सरपंच ट्रॉफी हम देख सकते हैं। समीर दादा पाटील से निगडोली यावा दादा मंचावर स्वागत है। अमोल पाटील त्याला लवजी संघाचे 12 खिलाडू 12 महिना कुठे दादा? चलिए श्रीदत्त बाथन टीम देखिए हम देख सकते हैं मैदान पर बाहुबली देखिए आ लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है। चला लवजी संघ तुमचा 12 खिलाडी 12 मैन पाठवा। चलिए गेंदबाज के नाम थोड़ा सा बताइए यहाँ पर जो सामने फील्डर हैं। भावेश सवाल देखिए, देखिए 12 खिलाड़ी आपको भेजना पड़ेगा, नहीं तो आगे जाकर आपको दिक्कत हो जाएगा। 12 मैन देखिए कंपलसरी यहाँ पर चलिए चलेंगे मैच के बाद कर लेंगे यहाँ से। निखिल जोशी सर देखिए हमारे साथ जुड़े हैं स्कोरिंग में यहाँ पर। तो सर धुमाल सर देखिए हमारे एक अच्छे दोस्त, अच्छे करीब दोस्त है, बहुत अच्छी मेहमानों का सम्मान लिए आज कमेंट्री में। देखिए अभी भी हम निश्चित रूप से जब भी करजत खालापुर खोपोली में आओ, खालापुर खोपोली में धुमाल सर देखिए ज़्यादा देखिए वो बिजनेस अपने स्पोर्ट की दुकान के कारण जा नहीं पा रहे। देखिए खास सम्मान किया जा रहा है अभिजीत सावंत, अभिजीत दादा सावंत देखिए जिनका सम्मान किया जा रहा है साल फूलों की गुलदस्ता के साथ साथ। और यही तो मूवमेंट रहती है भाई, कहते ना दौलत तो भीख मांगने से मिल जाती है, लेकिन इज्जत कमानी पड़ती है, मूवमेंट कमानी पड़ती है। यहाँ से आपको हमेशा समाज में अच्छी तरह से रहना पड़ता है, ऐसा पेश है से आना पड़ता है, तभी आपको देखिए वो रिस्पेक्ट है। और प्रवीत भोर देखे इनकी कड़क टाइमिंग है, बॉटम एकदम से मजबूत है और आता हुआ 4 रन। पांच रन देखिए यहाँ पर भविष्य सावन देखिए गेंदबाजी में, ओ खोद कर निकाला है, ऊंचाई तो लिए वाना 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 ग्रेट 6।
जी टीम है और श्री दत्ता देखिए भातन टीम यहाँ से हमारे सीएम भूरी साहब अगर मैच को देख रहे हैं उनका वेलकम स्वागत। सचिन दादा दुर्गी उनका भी स्वागत है। ओ में सिट कर बैठे, ऊंचाई तो लिए, लंबाई की कमी है और प्रवीण भूर बड़ा बिग विकेट देखे यहाँ से करता हुआ यहाँ से। इसलिए तो कहा जाता है तू अगर शेर है तो भाई मैं बब्बर शेर। फिर बड़ा विकेट देखिए यहाँ से। निखिल बात करेंगे ना, कहते ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो क्योंकि प्रवीण भूर कहा जाए तो छोटा मोटा मामूली सांप नहीं भाई, अजगर डसता नहीं निकलता है। और शायद उनका विकेट गिरने के साथ साथ दबाव तो रहेगा, लेकिन सिर्फ दत्ता भातन टीम कहा जाए तो इस सीजन में इन्फॉर्म टीम है भाई, क्योंकि जयेश भूर भी देखिए एकदम टच में है, रन बना रहे हैं। नीलेश भी नीचे भी आकर इनके बल्लेबाज रन बना रहे हैं, लेकिन उतनी अच्छी टीम देखिए बात करेंगे यहाँ से। अल्पेश 11 देखिए लव जी टीम है। चलिए बात करेंगे यहाँ से। एक देखिए पनवेल है, दूसरा देखिए खोपोली। ओ ये देखिए बढ़िया हल्के हाथों से खेला, अच्छा सोच है यहाँ पर। ओ बिग विकेट है, बड़ा विकेट देखिए जयेश है। अभी अभी देखिए बात करेंगे ये टीम भाई यहाँ से, जहाँ पर उरन खोपोली नाइट पर देखिए बाइकर मैन थे यहाँ से जयेश देखिए। और इस सीजन में देखिए बात करेंगे 2 बाइक देखिए जिनके नाम रहा यहाँ से, बहुत बढ़िया देखिए यहाँ से। 4 बाइक देखिए पूरी करियर की अगर बात कर लेंगे, अगर वहीं प्रवीण भूर है बाहुबली देखिए इनके नाम पे देखिए बाइक है। कुल्लर टीवी लाइन लगाए देखिए प्रमुख बल्लेबाज हैं। और पहला ओवर का खेल यहाँ से कंप्लीट हुआ है, पहली ओवर की समाप्ति के साथ साथ है और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है भाई। टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा, लेकिन टीम का स्कोर है 12 रन बनाए यहाँ से। डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ दे ही सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। ये देखिए दर्शक, ये देखिए क्राउड देखिए यहाँ पर स्टैंड में देखिए बैठकर मैच का एंजॉय लेते हुए मैदान के चारों तरफ, कोई पार्टी के साथ कोई जश्न के साथ है, माहौल को देखिए बड़ी खूबसूरत बनाते हुए हर टीम के साथ देखिए अपने समर्थक सपोर्टर ये कभी साथ नहीं छोड़ते हैं भाई। चार ओवर का मैच है, हाँ, लेकिन उसके साथ साथ देखिए बात करेंगे हाँ बैटर की बात करेंगे तो यहाँ पर नीलेश मैदान पर उतरे हैं और उनका साथ जयेश देखते हैं कैसे देते हैं। लेकिन सेकेंड ओवर गेंदबाजी के लिए सौमित देखिए यहाँ पर गेंदबाज थे, यहाँ पर शॉर्ट लेग पर हैं, डायरेक्ट हिट हो मुश्किल बन सकता था। बाल बाल बचे देखिए यहाँ से। विकेट देखिए थोड़ा सा लंबा है यहाँ पर, जिसका बेनिफिट फायदा फील्डर को मिल रहा है। जब तक बैटर भाग कर अपना स्ट्राइक रोटेट करते हैं तब तक एक मौका बन जाता है, लेकिन देखते हैं मौका कितना बड़ा रहेगा, कितना लंबा रहेगा, कितना बड़ा रहेगा, ये आने वाला वक्त ही बताएगा। तैयार हो जाएंगे फिर से एक बार गेंदबाज और जयेश भूर देखिए बात करेंगे, इनफॉर्म खिलाड़ी हैं इस सीजन में। देखिए बैक टू बैक 2 बाइक चटकाए भाई यहाँ से, लेफ्ट हैंड बैटर है यहाँ से और रिवर्स खेलने चले गए भाई स्विच हिट। लेकिन जयेश को थोड़ा सोचना चाहिए भाई, हमने बाइक यहाँ पर स्विच हिट से नहीं जीते थे, सीधे बल्ले से बहुत रन बनाए थे, लेकिन कभी कभी मौका बनाते हैं भाई खिलाड़ी। करजट टेनिस क्रिकेट .in लाइव देखिए, सब्सक्राइब करते रहिए, बेल बटन को दबाते रहिए। बहुत बढ़िया क्लियरिटी क्वालिटी देखिए लाजवाब इस सीजन में, मुझे लगता है तीसरी मरतबा मिलते हुए। वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से, खूब मेहनत लेते हुए यहाँ से। रिप्ले लीजिए, क्लियरिटी क्वालिटी हर चीज़ को देखिए बड़े अच्छी तरह से दे रहे हैं
पूरी उनकी देखिए टीम मेहनत ले रही है यहाँ से। तैयार देखिए यहाँ से गेंदबाज है। ओ ये चलिए खुद कर लिबाया यहाँ पर से बड़ा हिट जाए इसके बल्ले से। AK-47 चरण सही सॉन्ग लगाया अपना टाइमिंग सॉन्ग। ऐसा टाइमिंग में जाइए, आपको भी एक दिन IPL में मौका मिल जाएगा। ओ जायज के बल्ले से देखिए और एक बड़ा हिट देखिए यहां से। अब तो गेंदबाज भाई कहेगा यहां से कि भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही तबाही तबाही। तो चलिए कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है। और जय सुवीर देखिए तबाही मचाते हुए, लेकिन देखते ये तबाही कितना बड़ा रहेगा भाई यहाँ से। ये तो आने वाला वक्त ही बताएगा भाई यहाँ से। तैयार देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 26 रन। और उसके बाद एक स्लोअर गेंद नकल गेंद भाई, ये अच्छी बात है। कहते हैं ना नकल के लिए अकल की जरूरत होती है और अकलमंदी से काम लेते हुए यहाँ से। आज तो सर धुमाल सर देखिए बात करेंगे। खालापुर की आवाज़ है, एक अच्छे क्रिकेटर और एक अच्छे देखिए श्री गणेश स्पोर्ट्स के ओनर से और एक अच्छे काबिल दोस्त। और मैं हूँ बाबूशाह पनवेल MID से। चलो जाइए देखिए भाई ऊंचाई भरी है और लंबाई भी लेता हुआ यहाँ से मार डाला और सारा का सारा झोपड़ी भी चला डाला। अरे मेरा मुंह क्या देख रहा है डीजे वाला, तू भी तोड़ दे अब डीजे का ताला। आपका भी है बोलबाला, भलाई बैटर ने मार डाला, लेकिन डीजे वाले का भी है बोलबाला। साइल है डीजे भाई, बड़ा अच्छा फाइल खोल रहे हैं यहाँ पर, क्योंकि प्रशांत दादा देखे खांडेकर कहते ना काम ऐसा करो प्याज से इसे जगाओ। टोटल की बात कर लेंगे थोड़ा सा। और 32 रन। ओहो 2 ओवर में देखिए रन को खींच लिया भाई। प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और 2 ओवर में गेम बदल गया भाई। गणेश गावन सर, यावा दादा मंचावर है, स्वागत है मनोपूर्वक है गणेश दादा गावन। चलिए भरपूर देखिए बात करेंगे। दर्शक देखिए खचाखच लगभग 13,000 से ज्यादा दर्शक देखिए 13,000 से ज्यादा एक सनसनी मुकाबला के आनंद लेते हुए यहाँ से। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 32 तक पहुंचा है यहाँ से। लेकिन अभी भी गेंदबाज को हिम्मत नहीं हारनी चाहिए। लव जी टीम को देखिए यहाँ से अल्पेश इलेवन लव जी टीम है। कहते हैं ना क्रिकेट में होता है भाई, 1 13 तो 1 मेरा, 2 13 है भाई। देखते हैं आगे का 2 ओवर अगर आपने अच्छे काम कर लिए। नहीं ये देखिए फुल नींद भाई, मौका दोगे तो भाई चौका तो लगेगा यहाँ से। और फील्डर देखिए तेजी से भाग कर गया। ओ एफर्ट देखिए लाजवाब, कमाल का फील्डिंग रहा भाई। फील्डर की तारीफ करना चाहेंगे, विक्रांत फील्डर कमाल के। इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। और ये होना भाई बहुत ज़रूरी है। अगर गेंदबाज के साथ आप ना दोगे तो फिर कैसे मैच को बचाओगे। जितना रन यहाँ से बचाओगे उतना फायदामंद में रहोगे, नहीं तो मुश्किल बनेगा यहाँ से। अंपायर क्या यहाँ पर। चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 30 पर 34 रन यहाँ से। बल्लेबाजी में बात करेंगे नीलेश भोईर यहाँ से। नीलेश भोईर देखिए यहाँ से। और इस बार देखिए ऊंचाई भरी है, लंबाई की कमी यहाँ से। फील्डर पहुंचे गेंद के नीचे और एक आसान सा कैच। यही तो बात किया था लव जी टीम के लिए भाई सावन कैच लेते हुए कि हिम्मत मत हार बंदा।
क्योंकि डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं। और हिम्मत जोड़ी और सफलता हाथ लगी। के ऊपर है ना गोटिया अंपायर काला नाग खूब झूमता है, लेकिन अब वो गोटिया के अंदर उतना जहर नहीं रहा भाई। अभी क्योंकि छोटे छोटे सांप भी बड़े बड़े बहुत आ गए भाई, बहुत सारे डांसिंग अंपायर आ गए भाई। हर कोई कहता है कि सांप बड़ा हो या छोटा, लेकिन 10 मारने का अंदाज वही रहता है। लेकिन इस गोटिया अंपायर में खास थी भाई। यहाँ पर धमाल सर भी जानते हैं, यहाँ से हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है। कोई थोड़ी सी नाच कर, कोई पूरा नाच कर, कोई थोड़ा तुमका लगा कर, कोई फूल तुमका लगा कर यहाँ से। तो सर धमाल सर देखिए बात करेंगे, परफेक्ट इंसान देखिए। बड़ा अच्छा लगा जहाँ तक इनसे मैंने मिला। लंबा समय मुझे तो सर धमाल सर से मुलाकात करने के लिए मुझे थोड़ा लंबा समय लगा, लेकिन उसके बाद जैसे मुलाकात हुआ ना, पिछले 4-5 सालों में मुलाकात ही हो रही है। चलिए यहाँ पर गेंद की बात करेंगे। वाइड कैच अब एक्स्ट्रा में एक रन आता हुआ यहाँ से। इसे कहते हैं भाई बिन पायल से बजे घुंघरू। पायल की झनकार दिल चुराएगी भाई, मैच नहीं। मैच चुराना है तो खुद को मेहनत करना होगा। स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए जाकर 35 रन है। एक बहुत बड़ा देखिए अच्छा ओवर निकलता हुआ अब तक के लिए। और ये चलिए फिर से एक बार वाइड कैच आपा। थोड़ा सा जैस भी था भाई स्ट्राइक के लिए, लेकिन गेंदबाज देखिए थोड़ी सी नाखुश दिख रही है यहाँ से। गेंद दिखे दूर जाएगा तो फिर वाइड तो करार आएगा भाई। पहला गेंद पे सफलता लगा, उसके बाद नहीं बल्लेबाज को 2 वाइड गेंद खिला देना। यानी रणनीति तो ये नहीं था कि उनका वाइड डालना, उनका साफ था कि दूर रखा जाए, जितना डॉट गेंद खिलाया जाए। यानी 4 ओवर के मैच में देखिए एक एक डॉट गेंद, एक एक विकेट की अहमियत होती है। तभी तो ड्रीम 11 पर जाकर देखिए एक डॉट गेंद के लिए 1 पॉइंट दिया जाता है। डॉट गेंद का अहमियत बढ़ चुका है भाई यहाँ से। 36 पर देखिए तो, लेकिन थोड़ा देखिए अब टोटल ये चलिए हुक किया यहाँ पर फील्डर से मौजूद है, लेकिन जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए यहाँ से एक सिंगल आता हुआ यहाँ से। अब जयसपुर स्ट्राइक पर गई। अब ये गेंदबाज से बात करेंगे ना, ओमकार के लिए बहुत बड़ा देखिए चुनौती रहेगा, एक चैलेंज रहेगा यहाँ पर। क्या देखेंगे ओमकार का होगा यहाँ से जय जयकार, या जयसपुर ने देखिए आतंक मचा कर रखे भाई यहाँ से बल्लेबाजी में। 37 देखिए 37 रन, जहाँ पर 3 छक्का जयसपुर ने खेला है लगातार। 2 छक्के के बाद एक डॉट था और उसके बाद छक्का। हैट्रिक तो कंप्लीट नहीं था, लेकिन ओवर हैट्रिक बना लिए थे। लेकिन अब देखते हैं इस ओवर का अभी भी देखिए 4-3 गेंद से। लेकिन स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहाँ से 37 पर है। अब देखते हैं जयेश को कैसे रोकेंगे भाई यहाँ से। 3 गेंदों में देखिए पिछला रन ज्यादा आया नहीं है। नहीं, ये बैटर देखिए आते ही बड़ा हिट बंद बनाया था, लेकिन स्लोअर गेंद था। यही काम करना होगा। कहते हैं ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। अल्पेन लॉजी टीम को अगर एक कम स्कोर में 50 के अंदर रोकना है तो फिर यही काम करनी होगी आपको। अच्छी गेंदबाजी करनी होगी, उंगलियों की कमाल करनी होगी। नकल गेंद, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद, बहुत सारा देखिए गेंद रहता है। लेकिन बल्लेबाज की ताकत के हिसाब से आपको गेंदबाजी करना पड़ता है। लेकिन हम तो यहाँ पर ऑन माइक बता नहीं सकते आपको कौन सी गेंद करनी है, लेकिन बहुत सारी गेंद आता है। स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए 37 पर रुका है, लेकिन समंदर को शांत देखकर ये मत सोचिए उसमें जान नहीं है। ये गेंद पे शांत है, अगला गेंद मुझे लगता है कितना सफलता ही सफलता का पहला सीढ़ी है। ओ ये चलिए फंसा दिए भाई, दूर रखे और गति से कम बड़ी हुई गेट देखिए। जिस मछली की तलाश थी भाई, कहते ना लकड़ी चाहे कितना भी गीला हो जलता है जरूर, और बैटर कितना भी बड़ा वो गलती करता है जरूर। बड़ा विकेट, बिग विकेट दिलाते हुए यहाँ पर गेंदबाज ओमकार, यहाँ पर ओमकार की होगी जय जयकार।
बदला, टूर्नामेंट बदला, मतलब समय बदला, तारीख बदला, और उसके साथ साथ देखिए टीम भी कोच पीछे हटे, आगे हटे, लेकिन प्रशांत दादा खांडेकर देखिए फिर वो अपने आप को नहीं पीछे हटे भाई। ये जुनून होना चाहिए आपके अंदर से। कहते ना किसी के कान में हीरा तो किसी के नाक में हीरा, उनसे हमें क्या लेना देना। हमारे पास देखिए प्रशांत दादा खांडेकर एक अनमोल हीरा जो हमेशा समाज में देखिए और इसके साथ टेनिस क्रिकेट में, और कितनी शांत स्वभाव के इंसान है भाई। टीम का स्कोर पहुंचा है, 3 ओवर कंप्लीट है। 3 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 38 रन, लेकिन ओमकार का एक जय जयकार वाला ओवर है। लेकिन अभी आने वाला 6 गेंद बाकी है, लेकिन वक्त बताएगा कौन किस पे भारी है। चलते तब तक के लिए थोड़ा डीजे के पास। हाँ तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ है। हमारे मनीष दादा मुंडे देखिए बात करेंगे कर से देखिए मैच का एंजॉय यहाँ पर है। धीरज बुआ देशमुख, निखिल बुआ देशमुख देखिए इनकी तरफ से खास करके देखिए जो कानोर टीम है पिछला मैच जीता, उन्हें शुभकामना निश्चित रूप से आया, लेकिन हमने मैसेज थोड़ा लेट देखे, कोई बात नहीं। चलेंगे मैच की तरफ यहाँ से। और वाशिली टीम के लिए देखिए बात करेंगे, और प्रशांत दादा खांडेकर देखिए बात करेंगे, और जर इनके लिए देखिए किरण पिंगले देखिए बात करेंगे, कल्लोते इनकी तरफ से देखिए खास करके शुभकामना आता हुआ। नाइस कमेंट्री इनकी तरफ से, खास से मैसेज देखिए अपडेट से। और यहाँ पर देखिए भाई क्या मुकाबला, करवट क्या बदल रहा है यहाँ से देखिए। कहते ना कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नज़ारा है। प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं। और 2 ओवर में देखिए रन आया था 32, लेकिन उसके बाद है ओमकार का ओवर, लेकिन अंतिम ओवर देखिए बात करेंगे यहाँ पर सप्रेम देखिए बात करेंगे यहाँ से। कमाल का एक्सीलेंट ओवर, यही तो बात हमने छेड़ा था, एक तेरी तो दूसरी मेरी भाई। झोला जितना आगे भी जाता है ना उतना पीछे भी आता है। यहाँ से प्रवीण का विकेट गिरा, लेकिन उसके बाद जयेश ने देखिए जिम्मेदारी को निभाया, लेकिन उसके बाद बाकी के बल्लेबाज है सागर भुईर हैं देखिए, और उनके साथ संदेश भुईर है। संदेश देखिए इस वक्त स्ट्राइक पर है भाई। नहीं अब तो बड़ा हिट खेलना बहुत कठिन हो रहा है। यहाँ से एक रनों से स्कोर तो आगे जाएगा, लेकिन जो हम बात कर रहे थे ना कि भाई 50 के ऊपर, अगर 50 के अंदर रोकना है तो अल्पेश 11 लोजी टीम को अच्छी गेंदबाजी करने को, लेकिन उन्होंने करके दिखाया भाई। एक्सीलेंट गेंदबाजी, जितनी भी तारीफ किया जाए। इसलिए तो कहा जाता है ना झूला अगर सोना अगर किचड़ में भी गिर जाए ना उसका कीमत कम नहीं होता है। साबित किया, लेकिन 2 गेंद बचा है। भादन टीम चाहेगा एक बड़ा हिट लगाकर कम से कम 50 तक तो पहुंच जाए, क्योंकि अभी स्कोर देखिए यहाँ से 41 पर रुका है। ये देखिए 41 तक कम से कम पहुंचा जाए। 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। स्कोर को देखिए शागर पहुंचा दिया 47, यही तो बात कर रहे थे। अभी देखिए बात करेंगे जो 50 की बात की ना, ये खुश रहेंगे यहाँ से मैं कहूँगा लोजी टीम खास करके, क्योंकि 50 के अंदर उन्हें रोकना था, लेकिन 50 के अंदर ही रोका है, यानी परफेक्ट मुझे लगता है 50 दे दिया 100 मीटर कांटा लेकर। 3 रन कंप्लीट है। अंपायर हाँ इसको लेके अंपायर देखिए हाँ कंप्लीट है, तो 50 रन पहुँच गए देखिए यहाँ से जो बात छेड़े थे। लेकिन फिर भी देखिए लोजी टीम खुश रहेंगे। भलाई अंतिम 2 गेंद में देखिए यहाँ पर गया 9 रन, लेकिन पहला 2 ओवर 12 गेंद में तो काफ़ी रन लुट गया था भाई। लेकिन स्कोर देखिए 50 बना है। जीत के लिए 51 की जरूरत है। कहते ना अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है कि सुबह होते ही मंदिर जाना या कब्रस्तान जाना है, लेकिन मैच कहाँ जाएगा ये कहना बड़ा कठिन है, लेकिन हम जाएंगे जरूर। तो सर धुमाल सर तक कमेंट्री बॉक्स पर जुड़ना रहिए मैच। तो चलिए अगली मैच जय हनुमान जोएली, और उसके साथ देखिए बात करेंगे वासिली टीम के कप्तान से। चलिए तुरंत टॉच के लिए यहाँ से।
मी आदरणीय अमोलजी मोरे साहेबांना विनंती करेल, आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय, आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर राजूजी ढोकळे यांचं देखील स्वागत या व्यासपीठावरती होईल. 40 प्लसचे आमचे सुंदर असे खेळाडू आहेत, त्यांचं देखील स्वागत मात्र या मंचावरती झालंय. अमोलजी मोरे यांचं स्वागत मात्र या मैदानावरती होतंय. टॉस साठी मी दोन्ही संघांना आमंत्रित करतो, टॉस बॉक्स मध्ये यावं. मालुसरे साहेबांचं देखील स्वागत होईल, ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक टीम खेळण्यासाठी संधी मात्र इथे खेळाडूंना निर्माण करून दिले. मालुसरे साहेबांचं स्वागत होतंय. मी समीर पाटील यांना विनंती करतो, आपण मालुसरे साहेबांचं स्वागत करावं. ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य नावंड्याचे आमचे पाहुणे आहेत समीरजी हडप यांचं देखील स्वागत आपण या मंचावरती करतोय. त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं बाबा, आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे. 3 षटकारांसाठी आदरणीय किशोरजी साळुंके पत्रकार आहेत आमचे, ज्यांच्या माध्यमातून अल्पेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक आहे अल्पेशसाठी. किशोर साळुंके साहेबांच्या माध्यमातून पत्रकार बंधू आहेत, ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक अल्पेश थरकुडे यांना इथे देण्यात येणार आहे. सरपंच चषक 2025 चे माध्यम आणि या माध्यमातून आपण पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत करतो. यानंतरची मॅच वाशिवली संघाचा संघनायक आणि जवेली संघाचा संघनायक, आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेत. मी संतोष जोरकर आणि त्याचबरोबर सूरज केदार यांना विनंती केली, या दोन्ही मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. संतोष जोरकर एक सुंदर असं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे खजिनदार म्हणून आपण पाहतो. सूरज केदारी या सगळ्या मान्यवरांना विनंती असेल का आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा. अंकितजी तांबडे देखील त्यांना जॉईंट होतील. या मॅच मध्ये धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 51 धावसंख्येची सलामीची जोडी आली अल्पेश 11 लवजी संघाची आपण पाहतोय. नवनाथ मामुणकर आणि त्याच्या बरोबरीने भावेश सावंत, आदरणीय आमचे पाहुणे प्रशांत कोंडेकर, त्याचबरोबर शुभम मामुणकर लवजीचे आमचे पाहुणे, त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. त्यांचं स्वागत या व्यासपीठावरती होईल, त्यांना विनंती आपण यावं. टॉस मात्र तिकडे झालाय, टॉस जिंकलाय जुवेली संघानं. निर्णय लगेच घ्या. या मॅच नंतर आपल्याला मैदानामध्ये जायचंय. पाहुण्यांचं शुभ आगमन पुन्हा एकदा आपण सोहळ्यामध्ये बघतोय. सकल मान्यवरांचे, सकल खेळाडू रसिकांचे, त्याचबरोबर खेळाडू मित्रांचे पुन्हा एकदा मी तुषार धुमाळ, माझ्या बरोबर बाबूशाह सर, त्याचबरोबर संदेश पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि KTC लाईव्ह या सगळ्या टीमच्या वतीनं, आमच्या डीजे ऑपरेटरच्या वतीनं करतोय हार्दिक हार्दिक असं स्वागत. सरपंच चषक 2025 स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण बघतोय. जुवेली संघानं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण मात्र निवडलंय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या ही विनंती असेल. बाळा साळुंके सर आणि सचिन दाभोळकर सरांना इथून मात्र वेळेची सूचना येते आयोजकांच्या माध्यमातून. वेळ झालेली आहे 12:45. 20 मिनिटांमध्ये ही मॅच संपली पाहिजे. राज जोशी साहेबांना आपण आमंत्रित करतो व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे. राज जोशी या आपण व्यासपीठावरती. एक्कावन्न धावसंख्येची गरज आहे. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज प्रवीण भोईर, मॅन फ्रॉम भातान संघाचा हा तिखट गोलंदाज आहे. विकट परिस्थितीमध्ये सातत्यानं भातान संघाला सावरताना या गोलंदाजाला आपण पाहिलंय. पॉवर प्लेचं षटक आहे. स्ट्राइक एंडवरती भावेश सावंत, राहुल तांडेल यांना देखील आपण आमंत्रित करतो, या आपलं स्वागत आहे. लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक, दुसरा काउ कॉर्नर मध्ये, बाकी सगळे 38 सर्कल मध्ये एक पॉइंट, गली पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर. विडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
सगळ्यांची कस आता पणाला लागलाय. पहिल्या चेंडूवरती जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न इथून झाला पण बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क नाही. बाबू शासर पहिला चेंडू गोलंदाज प्रवीणनं निर्धाव फेकलाय. प्रवीण नावाचा दबदबा सातत्यानं भातान संघामधून आपण गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहिल्या. फलंदाजी देखील ताकदीशीर या खेळाडूंनी केली आहे पण बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क घडत नाहीये. पण सांगतात हा ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर चेंडू मिस होतोय आणि इथून मात्र एक धाव फलकावरती लिहिली जाईल. 23 चेंडू आता 50 धावांची गरज. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. हलक्या हाताने खेळणं पसंत केलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आपण 38 सर्कलमध्ये या चेंडूला अडवला जातोय. भावेश सावंत ज्या फटक्यासाठी ओळखला जातो ते फटके मात्र त्याच्या बॅटमधनं संयमी पद्धतीने येताना पाहायला मिळतात. चांगल्या चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळून तो सन्मान देतोय. खराब चेंडूची तो प्रतीक्षा करतोय पण अशा वेळी खराब चेंडू येणार का. दडपण आता दोन्ही संघावरती वाढलंय. ही मॅच जिंकायची आहे. या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचंय. सरपंच चषकाचा हा थरार अनुभवायचा आहे. अनुभवाची शिजोरी घेऊन दोन्ही खेळाडू आपला कस पणाला लावतोय. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. टिपलाय झेल संपलाय. 1 या धाव संख्येवरती पहिल्या क्रमांकाचा भावेश सावंत मॅन फ्रॉम लवजीचा खेळ. यंग टायलंड आहे. मोठे मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. या विक्रांतला आता या डावाला सावरायचं आहे. इथून 51 धावा पूर्ण कराव्या लागतील. स्कोर कार्डवरती धावांची नोंद झाली ती 1. चेंडू झाले ती या षटकातील 3. आल्या आल्या फर्निचर केले डिस्ट्रॉय. अर्थातच दांडी केली गुल. विक्रांत पाटील खाया पिया कुछ नहीं ग्लास तोड़ा बाराना जाना था काशी पोच गए वाशी ठोक डीजे. वरती आपलं स्वागत आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय हिमांशू यादव. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. विक्रांत पाटीलनं जबाबदारी घेतली असं वाटलं होतं पण त्यानं मात्र घेण्याआधीच ही जबाबदारी फेटाळली आहे. आता ही जबाबदारी खऱ्या अर्थानं घ्यावी लागेल हिमांशूला. नॉन स्ट्राईक एंडवरती एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे नवनाथ मामुणकर. त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम मात्र हिमांशू करणार का. मनगडात ताकद आहे. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो पण भातान संघाच्या गोलंदाजीचं कौतुक नक्की करावे लागेल. प्रवीणनं मात्र स्वतःला सिद्ध केले. लागोपाठ 2 विकेट त्यानं घेतल्यात. हलक्या हाताने खेळणं पसंत केलंय पण इथे चेंडू हवेमध्ये. चांगलं प्रोटेक्शन मिळालं. चांगलं कव्हर केलं गेलं. चांगल्या रीत्या चेंडूला अडवलं गेलं. फेक देखील सुरेख. 1 या धावसंख्येनं वाढ. 2 धावा स्कोर कार्डवरती नोंद होत आहेत. संदेश पाटील ही माहिती मला पोहोचवतात. 2 बाद 2 परिस्थिती विकट आहे. पण जेव्हा जेव्हा परिस्थिती विकट झाली तेव्हा तेव्हा मराठा तिकटपणे योद्धासारखा लढला. पण आता या योद्धाला क्रिकेटच्या पटलावरती अर्थातच नवनाथ मामुणकरला लढावं लागेल. टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षणात चेंडूला अडवलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय पण पंच अजूनही संभ्रमात आहेत. तिसऱ्या पंचांची त्यांनी मागणी केली आहे. क्वालिटी क्रिएटिव्हच्या सायनं आता केटीसी लाईव्हची टीम ऑन स्क्रीन वरती तिसऱ्या पंचांना दाखवेल. दूध का दूध पानी का पानी डीजे.
ऑनफिल्ड डिसिजन काय आहे सर? पंच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. नॉट आउट. क्लॅरिटी क्वालिटीच्या साईन आपण ही स्पर्धा जरूर पाहतोय, पण तांत्रिक अडचणी येऊ शकतात आणि त्याच्यावरती मात देताना आता पंच देखील ठाम निर्णय घेत आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावरती येतोय गोलंदाज जयेश भोईर. पंचांच्या अगदी डाव्या बाजून हा गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती आहे. नवनाथ मामोनकर क्लासिकल स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क झालाय. टाकलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. A1 क्वालिटीचा ब्रँडेड. षटकार षटकार षटकार. पुन्हा एकदा नवनाथचा ब्रँडेड A1 क्वालिटीचा भागाची धाड. फोडला पहाड. बॅक टू बॅक लॉंग ऑफच्या डोक्यावरनं यावेळेस येतोय षटकार. आदरणीय आमचे पाहुणे रोशन पाटील यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक असेल, पण इथे 2 षटकार आलेत. या 2 षटकारांना हवा आता लवजीच्या बाजूने व्हायला सुरुवात झाली आहे. 51 धावांचा पाठलाग करताना धाव बलकावरती धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 15. तिसरा येणार का? रोशन पाटील ज्यांनी 500चं पारितोषिक लावलंय. हे पारितोषिक नाहीये तर हे मनध्वैर्य वाढवण्याचं काम केलंय, पण इथे एक काम जो नवनाथ करतोय, मी मगाशीच सांगितलं होतं वेल एक्सपिरियन्स फलंदाज आहे. बराच वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती होता. यंग टायरंटला दिली गेलेली संधी, त्यांना फक्त या खेळाडूला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं, पण असा प्रयत्न मात्र झाला नाही. इथून हिमांशूनं ही जबाबदारी घेतली आणि त्यानंतर नवनाथ मामुणकर आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि इथे दुधारी तलवार. इस बार गेंद गई आर पार. नो डाउट. पंच धावा मिळतायत 4 4 4. मोठ्या मनाचा मोठा माणूस ज्यांनी हे 500 रुपये मात्र इथे या खेळाडूला नक्की दिलेत आणि या चौकारांना टोटल 19 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. धावा थांबवल्या गेल्या. इथे आता करण्याचा प्रयत्न नवनाथ करतोय. पुराना चावल लेकिन स्वाद नया. सहज मोठे फटके येतात आणि लवजी संघानं जर ही मॅच जिंकली तर नवनाथ मामुणकर साठी आपण बघतोय सूरज केदारी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. जिंकल्यानंतर हे पारितोषिक असणार, पण इथे सिंगल आले. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 20 धावांची नोंद. आणि रोशन पाटील यांच्याकडे देखील 1000, म्हणजे जवळजवळ 3000 रुपये ही एक मॅच जिंकल्यानंतर लवजी संघाला दिलं जाईल. 14 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज. 14 चेंडू 31 धावा. लवजीच्या विरोधात भातान संघानं बरीचशी मैदानं गाजवली आहेत. बऱ्याचशा नाईट रजनीचा त्यांच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव आता पणाला लागलाय. गोलंदाज जयेशला एक चांगला चेंडू फेकून इथनं कमबॅक करावा लागेल आणि तो प्रयत्न देखील तो करतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. विलंदो कार्पेट या चेंडूवरती सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला जातोय. 1 या धावसंख्येनं आता टोटल 21 हा आकडा पूर्ण होतोय. शुभ आकडा म्हणून या आकड्याकडे नक्कीच आपण पाहूया, कारण इथे लवजी संघ आता सुस्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न जरूर करतोय. 1.5 चेंडूचा खेळ झाला. या षटकातील आज शेवटचा चेंडू आहे. इथे कदाचित नवनाथ मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न करेल आणि अशा वेळी त्या डाऊन क्रिकेटचा नजारा पाहायला मिळाला. पुढे येऊन त्याने मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय,
पण इथे मात्र सिंगल पूर्ण होतीये. एक या धावसंख्येनं टोटल 22 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. नवनाथच्या 3 मोठ्या फटक्यासाठी रोशन पाटील यांच्याकडनं 500 रोख जमा झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावसंख्येचा पाठलाव होत असताना टीम लवजी संघाच्या स्कोर कार्ड वरती ठोक डीजे. क्रमांकावरती गोलंदाज झाला आहे भातान संघाचा. आणखी एक जबरदस्त उंच करू हा गोलंदाज संदेश भोईर. स्ट्राईक एंड वरती नवनाथ मामुणकर. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी चेंडू फरार. गोळीच्या वेगानं ढिशक्याव करणार येतोय चौकार. ठोक डीजे. जबरदस्त हा फटका होता. इथे मात्र धावा लागल्यात त्या 26. रोशन पाटील खुश आहेत नवनाथच्या फटक्यावरती. सूरज केदारींना देखील प्रेमात पडले या फटक्यानं. पण प्रेमात पाडणारा खेळ आपण याआधी देखील पाहिला. रिव्हर्स स्वीपचं सौंदर्य दाखवलं होतं या विभागामध्ये अविनाश पालांडे सरांना. लोणावळा गाजवला, पनवेल गाजवलं, अर्थातच रत्नागिरीमध्ये जाऊन देखील चांगला खेळ केला. आता 40+ झालेत आणि या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ते पंचांची देखील कामगिरी करतायत. इथे काय टायमिंग साधलाय. प्रॉपर टायमिंगचा वापर केलाय. फाईन लेगच्या बाहेर चेंडूला पाठवलंय आर पार. पुन्हा एकदा वाघाची धाड. फोडलाय पहाड. नवनाथ मामुणकरना मारलाय. अल्पेश लवजी या टीमच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य उमटवणारा षटकार. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 32. 51 धावांची गरज आहे. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 10 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. ट्विस्ट वाढलंय. मॅच मध्ये मजा येते. मॅच मध्ये आनंद घेणारा प्रेक्षक आपण बघतोय. गर्दी गर्दी गर्दी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र हा प्रयत्न फसवला गेला. नवनाथचा हा प्रयत्न अगोदरच गोलंदाजानं ओळखला होता. अशा वेळी अचूक टप्प्यावरती त्यानं भेदक मारा करताना चेंडू फेकलाय. निर्धाव. 9 चेंडू विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 19 धावा. एकीकडे लवजी आहे तर दुसरीकडे भातान आहे. पण या जामरुकच्या मैदानावरती आज प्रशांत दादा सारखी एक मोठी शाण आहे. इथे मात्र सरपंच चषकाचा हा थरार आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघतायत. हाताचा पिसरा फुलवलाय क्षेत्ररक्षकाने. त्याच्यामध्ये विसवलेला हा झेल. नवनाथ मामुणकर याचा संपलाय खेळ. नवनाथ मामुणकरचा खेळ आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या. आदरणीय रविशेठ पाटील मॅन फ्रॉम खानाव यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खानावचे आमचे पाहुणे रविशेठ पाटील. नेक्स्ट बॅटल लगेच मैदानामध्ये आपल्याला जायचंय. तत्पूर्वी ऐकूया डीजेला.
लहू साळके त्याचबरोबर रविशेठ पाटील आणि ज्यांनी आम्हाला खाणावच्या मैदानावरती स्वादिष्ट जेवण चाकायची अर्थातच सोय करून दिली त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. अन्नदाता सुखी भव अर्थातच आजच्या जेवणाचा स्वाद आम्हाला दिलाय या स्पर्धेमध्ये. संदीपजी शिर्के साहेबांचं देखील मी कौतुक नक्कीच करेल. काय जबरदस्त लाजवाब जेवण ज्यांचं आम्हाला लाभलं. इथे मात्र आता 8 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 19 धावा. स्ट्राईक एंडवरती सप्रेम आलाय ज्यानं सप्रेम भेट देण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कॅच सुटलाय. इरादा केलाय पक्का. आता देईल का तो गोलंदाजाला धक्का. मारेल का तो छक्का. कारण इथे गरज आहे आता षटकाराची. 34 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 7 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. 7 द्यावी लागेल हिमांशूला. सप्रेमची सप्रेमला हिमांशूची 7 मिळणं गरजेचं आहे. भातान संघाच्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची. आता झेल जो सुटला ना तो कदाचित उपद्रव करू शकतो. फिरवून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. इथे सरळ बॅटनं खेळणं महत्वाचं होतं. अशा वेळी हा फटका थोडासा अंगलट येतोय. मॅच मध्ये ट्विस्ट वाढला. पुन्हा एकदा भातान संघाला स्वतःला सिद्ध केलंय. 6 चेंडू आता 17 धावा या मैदानावरती वाचवल्या जाऊ शकतात. आणि याच मैदानावरती या 6 चेंडूमध्ये 17 धावा होताना सगळ्यांनी देखील पाहिल्यात. पण या मॅचला कोण जिंकणार. या मॅचला कोण आपल्या बाजूने झुकवणार याच्यावरती पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण या डीजे कडे विचारूया. त्याला आमंत्रित करूया. सुमधुर संगीतानं करा सुरुवात. बलोद्याचे जाधव साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सगळ्या मान्यवरांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाधव साहेबांचं देखील एक वेगळं वैशिष्ट्य आहे. युवा उद्योजक आहेत. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्यांचं देखील मोठं नाव आहे. बाबूशा सर ज्यांच्या नावानं मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील आपण पाहिल्यात. आणि मगाशी डीजेनं गाणं लावलं अगिन गाली चाले खंडाळ्याचा तो घाट. या परिसराच्या डोंगराचा आपण विचार केला तर नाथबाबाचं मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडे खंडाळ्याचा घाट आहे. पण इथे फलंदाजाची लावली आहे वाट. हिमांशूनं मारलाय तडाखा देणारा आउट ऑफ द पार्क. मान्यवरांचं स्वागत करणारा षटकार. कार्य असो क्रिकेटच्या पटलावरची मोठी मोठी नावं आपण या व्यासपीठावरती पाहतोय. आदरणीय तुळशीराम ठोंबरे साहेब देखील या व्यासपीठावरती आलेत. 28, 29, 30 या एप्रिलच्या महिन्यामधल्या नाईट रजनीचा आस्वाद आपल्याला कलोतेच्या मैदानावरती बाबूशा सर पाहायला देखील मिळेल. 16, 17, 18 या तारखेला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 16, 17, 18 5 चेंडू 11 धावांची गरज. पण इथे मात्र विलंब कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल येते. अशा वेळी हिमांशूनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. त्याला हा चेंडू इथून मात्र फुटबॉल सारखा दिसतोय. पण सप्रेम देखील कमी नाहीये. राजा परदेशी सांगतायत सप्रेमच्या मनगडात देखील ताकद आहे. सप्रेमनं गोलंदाजी चांगली केली पण इथे सप्रेम भेट देण्यासाठी मॅच जिंकणं गरजेचं आहे. शेवटचे 4 चेंडू आता 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावा. वार पे पलटवार. आज रविवार के बाद सोमवार.
टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय, बाउन्स फॅक्टर पाहायला मिळाला. इन ऍक्शन मध्ये पंचांचा OUT आउट, रनआउटच्या माध्यमातून सप्रेम बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. चेंडू लिगल आहे. फेअर डिलिव्हरीचा पंचांचा इशारा आला. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. अल्पेश सरकुडे नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती हिमांशू यादव. हिमांशूनं पहिल्याच चेंडूवरती सुरेख सुरुवात केली ती षटकारानं. आता अंत करणार का? 3 चेंडू 10 धावांची गरज. आणि या चेंडूवरती गोलंदाजाला केलंय हिमांशूनं शांत. कारण इथे पडलाय आउट ऑफ द पार्क, कॉव कॉर्नरच्या बाहेर. डगआउट मध्ये हा फटका. षटकार षटकार षटकार. के मौसम में इस नगरी में आओगे, जामरुक के इस नगरी में आओगे ना, तो पूरा जो पहाड़ है वो हरा भरा आपको दिखेगा. वाटरफॉल भी यहाँ पे सुंदर है, आप जरूर आइए. प्रशांत खांडेकर जी का फार्म हाउस भी है यहाँ पे. 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. दोन चेंडू 4 धावा. 4 धावा करायच्यात भावा. लवजी की भातान, भातान की लवजी. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. तिसरा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. सिंगल तर पूर्ण आली. अल्पेश दुसऱ्या धावेसाठी धावतोय, पण इथे पंचांनी बोट उंचावलंय, म्हणजे हा बाद झालाय. इथे मात्र 1 धाव प्लस केली जाईल. 3 धावांची गरज आहे शेवटच्या एका चेंडूमध्ये. शेवटचा 1 चेंडू 3 धावा. संधी पुन्हा एकदा डोंगर हिरवागार करण्यासाठी डीजेला. तारुण्याकडे हे ब्रीद वाक्य पाहायला मिळालं असतं, पण आता यंग आहेत, त्यामुळे एकाच चेंडूमध्ये 3 धावा कराव्याच लागतील. करो या मरो ची परिस्थिती आहे. जिंकलात तर इतिहास, हारलात तर पुन्हा या स्पर्धेची वाट. भातान की लवजी, लवजी की भातान. गोलंदाज अलंकारनं मात्र सुंदर या मॅचला रंगवलंय. स्ट्राइक एंडवरती हिमांशू. आखो टप्प्याचा चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. इथे मात्र सुटलाय झेल. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. तिसरी धाव घेतली जाईल का? तिसऱ्या धावेसाठी नक्कीच धावलेत, पण अशा वेळी रनआउट. एका धावेनं शेवटची पेटी भातान संघाच्या बाजूने लागली. मी तर म्हणेल 1 धाव आता लवजी संघाला अडचणीत आणतीये, जी शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या षटकामध्ये खर्च केली होती. गोलंदाज सप्रेम तरकुडेने एका चेंडूवरती 3 धावा, त्याच 3 धावा कराव्या लागल्या होत्या या दुसऱ्या इनिंग मध्ये लवजी संघाला. पण